परिसरामध्ये सकाळी एका तरुणाने जे आहे ते आक्षेपार्ह असं स्टेटस ठेवलं होतं सोशल मीडियावरती। यामुळे यवत परिसरातील नागरिकांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आणि मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं। या घटनेनंतर काही काळ तणावाची परिस्थिती होते। नागरिकांनी दगडफेक केल्याचीही माहिती आपणास सध्या मिळते। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आपण माझ्या या बाजूला पाहू शकता, हे देखील त्यांच्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी ज्या ठिकाणी तोडफोड झाली होती किंवा तणावाची परिस्थिती होती त्या परिसरामध्ये नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे, कोणत्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी आलेले आहेत। आपण या बाजूला पाहू शकता मोठ्या संख्येने पोलीस देखील या ठिकाणी आहेत आणि सर्वत्र सध्या जी काही नुकसान झालं आहे किंवा या भागातील जी परिस्थिती आहे ते पाहत आहेत। सध्या जी परिस्थिती आहे ती कंट्रोलमध्ये असल्याचं पोलीस अधीक्षकांनी माहिती दिलेली आहे। या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावरती तणाव जो आहे तो यवत परिसरामध्ये दिसून आला होता। आपण या बाजूला पाहू शकता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। येथील नागरिकांशी देखील ते चर्चा करीत आहेत। पाठीमागे आपण पाहिलं एका दुकानाच्या ठिकाणी जी काही बेकरीच्या ठिकाणी पेटवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी देखील गिल साहेबांनी आत्ताच जाऊन परिस्थिती पाहिलेली आहे। आपण पाठीमागे पाहू शकता अग्निशामक दलाची गाडी देखील या ठिकाणी आहे की ज्यामुळे परिस्थिती आपण पाहू शकता मोठ्या संख्येने पोलीस देखील आहेत या ठिकाणी आणि आता सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलिसांकडून शांततेचं आवाहन देखील केलं जात आहे। आपण या परिस्थितीत केलं जात आहे। आपण पाहू शकता मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या भागामध्ये आहे आणि सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात आहे। पोलिसांकडून सातत्याने सर्वांना शांततेचं आवाहन केलं जातं आहे। सोशल मीडियावरती जे मेसेज व्हायरल केले जातात त्याची सत्यता पडताळण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाकडूनच केलं जाईल असं देखील सांगितलं जातं आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील पोलीस प्रशासनाकडून सांगितलं जातं आहे।